जीवन व्यवहारातली भाषा ही बोली असते. त्या बोलीभाषेत सगळे लोक बोलतात. तर संस्कृत भाषा ही शास्त्राची भाषा आहे, त्याचंही अनुसंधान हे झालं पाहिजे. आणि त्यातून उत्पन्न होणाऱ्या जीवन व्यवहाराचं फलित पुन्हा ती भाषा समृद्ध होणे असलं पाहिजे, ती बोलचालीची भाषा झाली पाहिजे. संस्कृत शिकवणाऱ्यांमध्ये आजही एक पुरेशा संख्येचा वर्ग असा आहे जो संस्कृत शिकवतो पण संस्कृत बोलू शकत नाही. मी स्वतः संस्कृत भारतीच्या लिखित परीक्षा शेवटच्या परीक्षेपर्यंत उत्तीर्ण केल्या चांगल्या प्रकाराने. पण मी त्याचा अभ्यास करत नसल्यामुळे बोलायचा मला असं अस्खलित बोलता येत नाही. संस्कृतमध्ये 4 वाक्य इकडून 4 वाक्य तिकडून बोलतो. कोणी बोललं तर मला समजतं. त्याच्यामुळे हे संभाषण याचा अभ्यास झाला पाहिजे. त्याकरता संस्कृत विद्यापीठातून संस्कृतची पदवी घेतली पाहिजे हे आवश्यक नाहीये. देवेंद्रजीने म्हटलं की जितके स्तोत्र तेवढंच मला माहिती आहे. पूजा विधी वगैरे मधलं संस्कृत, संघाची प्रार्थनाही त्यांना माहिती आहे. पण त्यातही त्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला त्यात संस्कृत सापडतं. रामरक्षा पाठ आहे तर रामो राजमणी सदा विजयते हा जो श्लोक आहे भो रामम अमुद्धरपर्यंत, त्यात प्रथमा ते संबोधन सगळ्या विभक्ती राम शब्दाच्या आहेत. रामो राजमणी सदा विजयते रामम रमेशम भजे रामेणाम भिहता रामेणा अभिहता रामेणाम अभिहता निशाचर्जमुम रामाय तस्मै नमः रामान नास्ति परायणम परतरम रामस्य दासोस्म्यहम रामे चित्तलय सदा भवतु मे भो राम. आता तुम्हाला माहित असेल, हे सगळ्यांच्या लक्षात आणून द्या. कारण संस्कृत भाषा कळत नाही, संस्कृत वाचनात नाही, पण परंपरेने पाठांतर असलेली घरं पुष्कळ आहेत. अशा काही उपायातून ही संस्कृत घरोघर पोहोचणे, त्याचं संभाषण होणे हे जर आपण केलं, कारण हे तर बरोबरच आहे की या संस्कृत भाषेचा विकास आता सुरू झालेला आहे पुन्हा, आणि त्याला राजाश्रय पाहिजे. आत्मनिर्भर भारत उभा करण्यामध्ये शासनही असतंच, तर भारताचं स्वत्व पुन्हा जागृत करण्यामध्ये भारतीयांच्या सगळ्या भाषांचा विकास आणि त्या भाषांची जननी आणि सगळा भारतीय ज्ञान परंपरेचा निधी ज्यात साठवलेला आहे ती संस्कृत भाषा, ती सुद्धा राजाश्रित झालीच पाहिजे. आणि ती होते आहे. पण नुसतं त्यांनी भागत नाही. भाषा राजाश्रित असली तरी ती लोकाश्रित असावी लागते. आणि त्याच्यामुळे संस्कृत विद्यापीठ या भागात झाल्याने संस्कृताचं शिक्षण खूप चांगल्या रीतीने होईल. त्याच्या आधारावर भारतीय परंपरेचं अनुसंधान होईल. भारताच्या स्वत्वाची जागृती या विद्यापीठाच्या संपर्कात असणाऱ्या सगळ्यांमध्ये होईल.